मग आज जरा प्रश्न चेंज करू. कुठे आहात सगळे? कालपर्यंत काय विचारलं? कसे आहात सगळे? आज विचारते, ते कुठे आहात. आहात सगळे? येस, संजय सर बोला, कुठे आहात? मी आता सध्या तुमच्यासोबत हिरीमध्ये आहे, रेकीमध्ये आहे. विकीमध्ये आहात. ओके, व्हेरी गुड. तुमचा चेहरा दिसत नाहीये कॅमेरावर घे. आणि बाकीचे कुठे आहेत मग? पडद्यामागचे कुठे आहात? हं? आता हे व्हिडिओ ऑन करण्याचं काय कारण आहे सगळं आपण आज बघणार आहोत. का एवढ्या 2-3 दिवसापासून बोलते तुमची मुखमंडल दाखवा? याचं कारण आज तुम्हाला कळेल. नाहीतर माझे ऋण घेऊन राहा. एका साईडनेच एनर्जी फ्लो होणार आहे. वरतून सेशन फ्री आहे. चालेल, त्याचं त्याला असो. तर आजचा टॉपिक काय आहे? रेकीची हिस्ट्री आणि पास्ट लाईफ मेडिटेशन काय आहे ते आपण आज बघणार आहोत. त्याच्या आधी मला उत्तरं नाही मिळाली. कुठे आहात? येस, स्वप्ना, वेर आर यू? अनम्यूट. हा, बोला. रेकी ट्रेनिंग मध्ये आहे. ट्रेनिंग मध्ये आहात. ओके. अजून सुनीता मॅम बोला. रेकी ट्रेनिंग मध्ये. सगळे रेकी ट्रेनिंग मध्ये आहात. ठीक आहे. प्रेझेंट मध्ये आहात. येस. ओके. माझ्या प्रश्नाचा ऍक्च्युअल मिनिंग आहे तो म्हणजे कितवा दिवस आहे आज आपला? थर्ड डे चला. आहे. तिसरा दिवस आहे रेकीचा. गुड. तर मग या 3 दिवसापासून जो आपण प्रवास सुरू केला आहे की नाही त्याच्यामध्ये नेमके आपण कुठे आहोत? या प्रवासामध्ये नेमके आपण कुठपर्यंत आलेलो आहोत ते मी विचारत आहे. काय वाटतं तुम्हाला? आपण रेकीची तत्व आणि वैशिष्ट्ये बघितली. मग ह्या जर्नीमध्ये सर तुम्हाला काय वाटतं आपण जेवढेही आता उपस्थित आहेत किंवा 5 मिनिटानंतर अजून लोक येतील कुठे आहेत सगळेजण? ठीक आहे. तर प्रवासाला सुरू केली आपण. प्रवास सुरू केलाय. ओके. तर आता ना ऍक्च्युअली मी हा प्रश्न कोणाला विचारायला सांगते, तुम्ही स्वतःला सगळ्यांनी प्रश्न विचारायचा आहे की आपण ह्या प्रवासामध्ये नेमके कुठपर्यंत आलेलो आहोत. जे मी सांगितलेलं पहिल्या दिवशी पाऊल टाका. रेकीचा लेवल 1 म्हणजे तुमचं पहिलं पाऊल आहे. तर मग आपण त्यात पाऊल टाकलेलं आहे की नाही? 7 दिवस म्हणजे 7 पावले नाही, 7 दिवस हा एक पहिलं पाऊल आहे. हे 7 दिवसांचं पाऊल म्हणजे एकच पाऊल आहे, पहिलं. मग तिथे आपण टाकलं आहे पूर्णपणे 100% की आधीच त्या स्टार्टिंगच्या पॉइंट वरती उभे होत आणि अजून पण विचारच करतोय काय करायचं पुढे? काय वाटतं? प्रवासाची सुरुवात झालेली आहे म्हणजे पावलं टाकत आहोत ना. ऑन दॅट वे आपण त्या प्रवासामध्ये आहोत. हो, आहात ना सगळे? आता जेवढेही पहिल्या दिवसापासून फिल्टर आउट होऊन आलेले आहेत ते लोक प्रवासामध्ये आहेत. समजते? हा प्रवास तसा सोपा नाहीये, सगळ्यांच्या वाट्याला येत नसतो. ग्रुपमध्ये किती आहेत? त्यांच्यामधून फर्स्ट डेला किती आले? त्यांच्यामधून फिल्टर आउट होऊन किती आले? याचा अर्थ काय रे की सगळ्यांच्या हातात येत नसते. सगळ्यांच्याच हातात आली असती तर कसं झालं असतं ना? कारण प्रत्येकाची वेळ यावी लागते. पुण्याचा साठा पण तेवढा वाढला पाहिजे, पात्रता सुद्धा आली पाहिजे, नियत सुद्धा आली पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे या ब्रह्मांडाला ज्या वाटेल की ज्याच्या हातातून स्वतःचं किंवा इतरांचं काहीतरी भलं होणार आहे, काहीतरी उपयोगात येणार आहे, त्याच्याच हातात रेखी येणार. तोच रेखी शिकू शकणार आहे. ओके. नाही तर ग्रुपमध्ये एवढी लोक आहेत, त्याच्या आधीच्या ग्रुपमध्ये पण माझ्या दुसऱ्याच्या ग्रुपमध्ये 500 800 लोक असतात. रेखी सगळ्यांच्या हातात येते का एका टायमाला? म्हणजे आपण कुठे आहोत? तर काल जरा आपण पाठ थोपटली की नाही स्वतःची, आता दोन्ही हाताने पाठ थोप. एवढा प्रवास तरी केलाय, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. कारण काय याचं माहितीये का? आपण कुठे ना कुठे ते एक्सेप्ट केलेलं आहे की मला ट्रान्सफॉर्मेशनची गरज आहे. गरज आहे बोलण्यापेक्षा की हो, मला
ट्रान्सफॉर्मेशन मध्ये जाणं इम्पॉर्टंट आहे, कारण जे काही गोष्टी माझ्या आयुष्यात होणार आहेत, चालल्या आहेत, झालेल्या आहेत, त्याच्यासाठी जबाबदार मी आहे. हे एक्सेप्ट करायला ना खूप धाडस लागतं. खूप मोठी गोष्ट हे एक्सेप्ट करणं, मान्य करणं की हो मीच आहे ती आणि मलाच गरज आहे याच्या पुढे जाण्याची, इतरांना नाही. समजतंय? त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे, त्याची खात्री आहे आपण स्वतःला. आता आपण विचार करूया की रेकीची हिस्ट्री काय. आधी आपण हे सगळं बघितलं कारण की समजलं पाहिजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला सुद्धा की एक्झॅक्टली काय करतोयस तू. म्हणून हे प्रश्न मी विचारत असते. हे प्रश्न मी तुम्हाला असंच टाइमपास म्हणून आपलं 5-10 मिनिटं जावे म्हणून विचारत नाही. ओके, कारण की आम्ही NLP पण कधी करून जातो त्या तुम्हाला कळणार नाही, कारण की सबकॉन्शियस लेवलवरती सुद्धा काम करावं लागत असतं कोणत्याही थेरपीमध्ये असेल. तिथून जोपर्यंत आपल्याला पिक्चर क्लिअर दिसत नाहीये ना, तर आपण कसं चालणार ना त्या वाटेवरी. वाटच आपल्याला दिसणार नाहीये. वाट क्लिअर दिसणं गरजेचं आहे. कृपा करून सगळ्यांनी आपले व्हिडिओज ऑन करणे, नाहीतर आपला हा सेशनचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही आहे. असंच करायचं असेल तर त्यापेक्षा व्हिडिओज किंवा सेशन अटेंडच करू नका. मी स्पष्ट सांगत आहे, कारण की ऊर्जा आहे, टाइमपास इथे चाललेला नाही. की माझं मुखमंडळ बघण्यासाठी येणार असाल तर प्लीज नका येऊ. ओके, शॅल वी स्टार्ट नाव? ओके. ओके, तर थोडासा कोच बाहेर येतो माझा कधी कधी. तर हो. बोला 2 दिवस खूप हसत असं शिकवलं, पण कधी कधी हा कोच आहे, ट्रेनर नाहीये की 2 गोष्टी शिकवल्या झाल्या टाटा बाय बाय. नाही, ते मनापासून ना, तर मनापासून घ्या सुद्धा. 7 दिवस इथे जे ओढून ओढून मी बोलणार आहे ना, त्याचं काहीतरी कारण आहे. आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या ब्रह्मांडाने तुम्हाला इथे उपस्थित ठेवलेलं आहे, त्यासाठी त्याच्या आधी आभार माना सगळ्यांनी. बाय. उगाचच काही नसतं. जे काही बोललं जातं, जे काही ज्ञान इथे दिलं जातं, ते कोणीतरी कमवलेलं आहे, कोणीतरी अनुभवातून ते घेतलेलं आहे आणि ते आपण समोरच्याला देत आहोत. त्याचं मोल राखणं गरजेचं आहे. एकाच टायमाला जर आपण खूप सारं काम म्हणजे मल्टीटास्किंग जर करणार, माझा आवाज येत नाहीये? येतो येतो. येतोय. ज्यांना आवाज येत नाहीये त्यांनी आपले हे चेक करा, नेटवर्क चेक करा. ओके, एकाला जरी माझा आवाज येतोय म्हणजे इथून क्लिअर आहे. ठीक आहे. सो विल कम बॅक टू रेकीची हिस्ट्री. आता आपण काल बघितलं रेकीचं उगमस्थान कुठे, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आता की रेकीचं उगमस्थान भारतामध्ये आहे. हे आता क्लिअर आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण रेकीचं सगळं काय आहे, रेकी कशी काम करते, सगळं आपण बघितलं. आता आपण बघूया की रेकी रिइन्व्हेंट किंवा रिडिस्कवर कोणी केली. तर रेकी हा शब्द आपण बघितला की जपानी वर्ड आहे. तर ऑब्व्हियसली ज्यांनी रिडिस्कवर केली असेल ते जपानचे असणार आहे. त्यामुळे जपानी लोकांसाठी ते काय आहेत, रेकीचे फाउंडर. आणि आपल्यासाठी काय, आपण काय म्हणून संबोधणार त्यांना, रेकीचे रिडिस्कवर किंवा रिइन्व्हेंट. ओके, तर हे नक्की कोण होतं? रेकीचे रिइन्व्हेंटर आहेत ते म्हणजे डॉक्टर मिकाओ उसुई. कोण आहेत? डॉक्टर मिकाओ उसुई. आता मी थोडा वेळ तुम्हाला स्लाइड दाखवते, सो दॅट त्यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर असेल तर तुम्हाला समजेल की आपण कोणाबद्दल बोलत. स्लाइड दिसते सगळ्यांना आता? हे इज डॉक्टर मिकाओ उसुई, ज्यांनी रेकी काय केली, पुन्हा रिडिस्कवर केली. म्हणजे हे रेकीचे पहिले ग्रँड मास्टर. काल आपण बघितलं ग्रँड मास्टर म्हणजे कोण, लेवल 3 हिलर म्हणजे कोण, हे आपण काल बघितलं. तर रेकीचे पहिले ग्रँड मास्टर कोण आहे, ज्यांनी रेकी डिस्कवर केली पुन्हा एकदा, ते म्हणजे डॉक्टर मिकाओ उसुई. हे PhD प्रोफेसर होते, PhD होती आणि एका युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होते. त्यांचे पहिले शिष्य किंवा सेकंड रेकी ग्रँड मास्टर ते म्हणजे चुजिरो हयाशी. कोण आहेत? मिस्टर हयाशी. हे त्यांचे शिष्य होते. त्यांचे थर्ड म्हणजे तसं बघायला गेलं तर थर्ड शिष्या कोण होती, ह्यांचे शिष्य कोण झाल्या, हयाशींच्या शिष्या म्हणजे हवायो टकाटा. आज आपण ह्या तिघांबद्दल बोलणार आहोत किंवा तिघांबद्दल आपण हिस्ट्री जाणून घेणार आहोत की ह्या तिघांनी कशा पद्धतीने रेकी पूर्ण जगभरामध्ये त्या रेकीचा प्रचार आणि प्रसार केला. या तिघांबद्दल आज आपण बघणार आहोत.
सो फाउंडर्स ऑफ मॉडर्न रेकी प्रॅक्टिसेस कोण आहे? डॉक्टर मिकाओ उसुई हे पहिले ग्रँड मास्टर. त्याच्यानंतर आले त्यांचे शिष्य हयाशी. हयाशींच्या नंतर आहेत हवायो टकाटा. आता इथे हवायो टकाटा ह्या ज्या आहेत ना, ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण काय आहे? एक तर त्या पहिला महिला रेकी ग्रँड मास्टर होत्या. आता महिला आहेत म्हणून इम्पॉर्टंट असं आहे नाही. तर हा जास्त महत्वाचा सुद्धा का आहे? त्याचं वन ऑफ द रिझन्स हे आहे ते म्हणजे त्यांनी स्वतःच्या हयातीमध्ये 22 रेकी ग्रँड मास्टर तयार केले. किती? 22 रेकी ग्रँड मास्टर. आणि ह्या खरं तर जबाबदार आहेत पूर्ण जगभरामध्ये रेकीचा प्रसार करण्यासाठी. कारण तेव्हाच्या काळात 1900 ते 1980च्या काळामध्ये पूर्ण जगभरामध्ये 22 रेकी ग्रँड मास्टर, जेव्हा नाही काही नेटवर्क होता ना काही होता, तेव्हा सुद्धा 22 रेकी ग्रँड मास्टर तयार करणे ही खूप मोठी गोष्ट त्यांनी अचीव केली. आणि त्यांच्यामुळेच आता मग 22 रेकी ग्रँड मास्टर नंतर हळूहळू खूप सारे ग्रँड मास्टर्स बनत गेले आणि त्यांच्या थ्रू मग हळूहळू पूर्ण आपल्यापर्यंत सुद्धा ही रेकी पोहोचलेली आहे. आता इथे हा स्क्रीनशॉट आहे, हा अथर्ववेदामध्ये त्या रेकीचा उल्लेख केलेला आहे. असे खूप सारे पॅरेग्राफ्स किंवा उल्लेख सापडतात आपल्या ग्रंथांमध्ये. त्याचं एक वन ऑफ द हे होतं. आता पुन्हा डॉक्टर मिकाओ उसुईंकडे येऊया. ते काय होते? रेकीचे पहिले ग्रँड मास्टर होते. तर ऍक्च्युली हे होते कोण? तर एक PhD प्रोफेसर म्हणून युनिव्हर्सिटीमध्ये काम करत होते. तर एकदा त्याने एका व्यक्तीने विचारलं, त्यांच्या स्टुडंटने किंवा एका व्यक्तीने विचारलं समजा, की सर अशी कोणती ऊर्जा ह्या पूर्ण विश्वामध्ये अवेलेबल आहे का, अस्तित्वात आहे का, की जी सगळ्या दुःखांचं निवारण करू शकते? अशी एक कोणती ऊर्जा आहे का जी आपल्या सगळ्या ऊर्जांचं, आपल्या सगळ्या दुःखांचं निवारण करू शकते? तर त्यांना स्वतःच्या धर्माचा अभ्यास होता, बौद्ध धर्माचा अभ्यास होता, ख्रिश्चन धर्म त्यांनी स्वीकारलेला होता, त्यामुळे ख्रिश्चन धर्माचा अभ्यास होता त्यांना. पण त्यांना हे माहित होतं की हे सगळं धर्म वगैरे बघितल्यानंतर पण एक असा धर्म आहे जो भारतामध्ये आहे आणि तिकडे ह्या ऊर्जा अस्तित्वात आहे. कारण की भारत हा एकच देश आहे जिकडे सगळे काय होऊन गेले? महापुरुष होऊन गेले, संत झालेले आहेत. गौतम बुद्ध सुद्धा तिकडूनच आलेले आहेत. कारण की बुद्धांचा त्यांचा जो धर्म होता, मग त्यांना हे तर माहिती की हे जे काय आहे ते भारतात आपल्याला सापडेल, म्हणून ते भारतामध्ये आले. 7 वर्ष त्यांनी वाराणसीमध्ये राहून संस्कृत शिकले, सगळ्या वेदांचा अभ्यास केला, जेवढं होतं नव्हतं ते सगळं चाललं. त्याच्यातून त्यांना हे तर कन्फर्म झालं की अशी ऊर्जा आहे जी या सगळ्या दुःखांचं निवारण किंवा हिलिंग प्रोव्हाइड करू शकते. पण तेव्हाचा काळ असा होता की तेव्हा त्यांना शिकवणारं कोण सापडत नव्हतं. ग्रंथ वगैरे होते पण त्याचं डीप लेवलचं नॉलेज किंवा शिकवणारं डायरेक्टली अवेलेबल कोण नव्हतं. मग ते अजून प्रवास केला त्यांनी, शेवटी पुन्हा जपानला गेले. जपानला जाऊन सुद्धा मग त्यांनी इव्हन जैन जे मुनी होते त्यांचं पण मार्गदर्शन केलं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी चालल्या एवढ्या वर्षानंतर त्यांना एवढं तर कन्फर्म होतं की ह्या गोष्टी जर मला प्राप्त करायच्या असतील तर काय करावं लागेल? तपश्चर्या करावी लागेल, जसे भारतामध्ये सगळे महापुरुषांनी आतापर्यंत केलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना ती एनर्जी, जागृती, अनुभूती, सिद्धी जे काय आहे ते प्राप्त झाले. गौतम बुद्धांनी सुद्धा तेच केले. मग ही डिसाइडेड की आपण पण बघूया ट्राय. सो ही डिसाइडेड की 21 दिवसाचा अन्न पाणी सगळं त्यागून आपण तपश्चर्या करायची. त्यासाठी त्यांनी निवडला माउंट कुरामा, जे क्योटो जपानमध्ये आहे. तिकडे जाऊन त्यांनी काय केलं? सुरू केली तपश्चर्या. जाताना एका छोट्याशा पिशवीमध्ये पेबल्स, छोटे दगड घेऊन गेले, सो दॅट काउंटिंग लक्षात राहील 21 दिवस झाले की नाही. ठीक आहे. असं करता करता शेवटी 20वा दिवस आला. 20 दिवस झाले पण कसलीच अनुभूती काय प्राप्त होत नाही आपल्याला. थोडेसं हताश होणारच ना माणूस की एवढ्या वर्ष ज्या गोष्टीच्या आपण मागे लागलो, प्रयत्न केलं, ती गोष्ट मला अजून सुद्धा प्राप्त होत नाही. तर विचार केला ठीक आहे, एवढं वर्ष केला, ते एकच दिवस उरलाय, करून बघू. सगळी एनर्जी एकवटून त्यांनी लास्टच्या दिवशी प्रयत्न केला आणि मग त्या 21व्या दिवशी त्यांना मात्र तेव्हा ऍक्टिव्हेशन आलं किंवा तुम्ही बोला अनुभूती किंवा शक्तिपात झाला. तेव्हा त्यांना असं दिसलं किंवा त्यांना असा अनुभव आला की आकाशातून काहीतरी बलूनच्या शेपमध्ये येत आहे आणि त्याच्यावरती जपानी भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. आणि जेव्हा त्यांच्या संपूर्ण ऊर्जांचं ऍक्टिव्हेशन झालं तेव्हा त्यांना थोडी ग्लानी आली. कारण की एवढ्या दिवसाचा त्यांचा जो हे होता, तपश्चर्या होती, अन्न पाणी त्यागलेलं होतं, त्याच्यानंतर एवढी एनर्जी डायरेक्ट ऍक्टिव्हेट होणं
सगळ्यांना सहन होणार नाही, त्यांना ग्लानीमध्ये होते ते. जेव्हा दुसऱ्या दिवशी उठले तेव्हा त्यांनी बघितलं की काल तर मी पूर्ण ग्लानीमध्ये होतं, पण आता मला काही थकवा आणि काही जाणवत नाहीये. काहीतरी झालंय, कसली तरी एनर्जी आपल्यामध्ये आली आहे, जी आपण काल अनुभव केला, पण ती एक्झॅक्टली काय आहे ते त्यांना कळत नव्हतं की काय मला प्राप्त झालं. एनर्जी आली, एनर्जी अवगत झाली हे तर समजत होतं, आपल्याला समजतं की ऍक्टिव्हेशन झालं आहे, पण ते कोणत्या पद्धतीने काय म्हणून कामाला येते ते केव्हा त्यांना कळत नव्हतं. सो ते जेव्हा खाली उतरत होते घाईघाईमध्ये तेव्हा त्यांच्या पायाला ठेच लागली. पायाला ठेच लागली तेव्हा कुठे ऍक्च्युली त्यांना दुखापत झाली, त्यांच्या अंगठ्याला, आणि अंगठ्यातून रक्त व्हायला लागलं. आता केव्हाही कुठेही आपल्याला लागलं तर पहिला आपला हात तिकडे जातो, त्यांचा पण ऑब्व्हियसली इकडे हात गेला, अंगठ्याला हात त्यांनी स्पर्श केला, आणि जसा त्यांच्या अंगठ्याला दोन्ही हातांनी स्पर्श झाला त्या क्षणाला काय झालं, त्यांच्या जे अंगठ्यातून रक्त वाहत होतं ते रक्त वाहणं हळूहळू बंद झालं, त्यांच्या वेदना कमी झाल्या. तेव्हा त्यांना कळलं की अरे मला उपचारांची शक्ती, हिलिंगची ऊर्जा माझ्यामध्ये ऍक्टिव्हेट झालेली आहे, की मला काय प्राप्त झालं आहे हे तेव्हा त्यांना कळलं. त्यानंतर मग ते खाली गेले. खाली गेल्यावर ऑब्व्हियसली त्यांना लागलेली भूक, तर आपल्या भाषेमध्ये त्यांना खानावळ बोलूया, ते एका खानावळीमध्ये गेले, ऑर्डर प्लेस केली की बाबा खायला हवं वगैरे जे काय आहे ते. तेव्हा त्यांनी बघितलं की तिकडे एक मुलगी जी जेवण वाढत होती, 13-15 वर्षाची मुलगी होती, तिच्या गालाला ना सूज आलेली, गाल तिचा सुजलेला, वेदना होत्या तिला चेहऱ्याबद्दल. तेव्हा त्यांना आतून असं स्फुरण आलं की आपण हिला हील केलं तर, मी हील केलं, हिला बघूया का करून. तर मग त्यांनी परमिशन घेतली तिकडच्या, कारण की तेव्हा विचारपूस केला त्यांना कळलं की त्या मालकाची ती नात आहे. सो ही त्यांनी परमिशन घेतली आणि मग त्यांनी जरा स्पर्श केला, काही मिनिटं फक्त स्पर्श केला तिच्या गालाला, आणि त्यांनी बघितलं की काही मिनिटांमध्ये तिचे एक्सप्रेशन चेंज झाले, तिच्या वेदना हळूहळू कमी व्हायला लागल्या, ती सूज कमी झाली. तेव्हा त्यांना कळलं की ही जी ऊर्जा आहे ती फक्त माझ्यावरच नाही तर इतरांवर देखील काम करते, म्हणजे हिचा खरा उपयोग मी या समाजासाठी किंवा इतर लोकांना सुद्धा हील करण्यासाठी करू शकतो. मग त्याने डिसाईड केलं की ओके आता आपण काय करायचं आहे, आपण तर वेल सेटल आहोत, आपल्याकडे सगळं आहे, मग मी याचं काय करू शकतो. तर मग ते एका बेगर्स, म्हणजे जपानमध्ये जी बेगर्स सोसायटी, म्हणजे आपल्यामध्ये समजा थोडा निम्न दर्जाचा वसाहत किंवा स्लम एरिया, त्या इश्यू तिथे ते गेले आणि तिकडे त्यांनी काय केलं, तिकडे फ्रीमध्ये सेवा द्यायला सुरू केली, हिलिंगची ऊर्जा किंवा हिलिंगची थेरपी द्यायला सुरू केली. पण ही फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी किती वर्ष दिलं, 7 वर्ष दिलं. 7 वर्ष त्यांनी विनामूल्य तिथे सेवा दिली. पण या 7 वर्षाच्या कालावधीत त्यांना हे कळलं की अरे मी ज्यांना ज्यांना उपचार देत आहे त्या सगळ्यांना बरं वाटतंय, मग ते फिजिकल लेवलचं असेल, इमोशनल लेवलचं असेल किंवा आर्थिक स्थितीचा चेंज होणं किंवा ट्रान्सफॉर्मेशन असेल, ते सगळं घडतंय. पण हे जे मी उपचार देत आहे ना तो परमनंट नाही टिकत आहे, कारण की हीच माणसं पुन्हा पुन्हा त्याच स्टेजला खाली उतरत आहेत. मी विचार करतो की ह्यांना जरा सभ्य लोकांच्या स्टेटसला जाऊ देत, तरी नवीन वाट त्यांना आयुष्यामध्ये भेटू दे, पण हे लोक मात्र पुन्हा तिथेच येत आहेत. तर असं का होतंय, काहीतरी कुठेतरी चुकतंय, त्यांचं तरी नाही तर माझं तरी. त्यांनी विचार केला की आपल्याला पुन्हा ध्यानाला बसावं लागेल, की तिथूनच आपल्याला कळणार आहे की काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे. जेव्हा ते पुन्हा ध्यानाला बसले तेव्हा त्यांना, मग तुम्ही अनुभूती म्हणा किंवा आकाशवाणी किंवा आतमधून आलेलं स्फुरण, आपल्याला कळतंय का ते प्रश्न वगैरे विचारले जातात. तेव्हा त्यांना प्रश्न विचारले गेले 2. त्यातला पहिला प्रश्न हा होता की बाळा तुला इथे कोणी बोलवलं होतं का रे, इकडच्या एका तरी माणसाने तुला बोलवलं होतं की ये आणि आम्हाला उपचार दे. दिसेल की नाही, या प्रश्नाचं उत्तर काय असणार त्यांच्याकडे, ऑब्व्हियसली नव्हतं, नाही, मला कोणी नव्हतं बोलत. सेकंड क्वेश्चन जो होता तो म्हणजे विचारला की ठीक आहे तू इथे आलास, फाईन, मग त्यांना उपचार दिलेस तू ते पण ठीक आहे, पण त्याच्या बदल्यात तू काही घेतलंस का. दोन्ही प्रश्नांचे आन्सर्स काय होते की नाही. मग चूक कुठे झाली किंवा कुठे तो गॅप होता, तो म्हणजे तेव्हा त्यांना कळलं की अरे रेखीला ना याचा अर्थ 2 गोष्टीला ध्यानात घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे कोणी मागितल्याशिवाय रेखी देऊ नये. मी मागितल्याशिवाय रेखीचे उपचार आपण देऊ नये. ओके. आणि दुसरं आहे ते म्हणजे एनर्जी एक्सचेंज. एनर्जी एक्सचेंज होणं गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टी ध्यानात घेणं रेखीमध्ये गरजेचं असतं.
आता हे फक्त रेखीपुरतं आहे का? सगळीकडे हे अप्लिकेबल आहे ना. एखादं ज्ञान जरी असेल तरी उगाचच कोणाला वाटू नये, कारण की त्या ज्ञानाचं काय आहे? मोल आहे. बरोबर? ज्ञानेश्वरीमध्ये काय लिहिलंय? ज्ञान उकिरड्यावर टाकू नका. लिहिलंय ज्ञानेश्वरांनी आपल्या. का म्हणून लिहिलंय? कारण की त्याला मोल आहे. उगाचच कोणापुढ्यात टाकू नका. हेच रेकीला ऍप्लिकेबल आहे. म्हणजेच रेकी देण्याआधी त्या व्यक्तीची आपल्याला परमिशन लागणार आहे. परमिशन बोलण्यापेक्षा त्याने मागणं गरजेचं आहे, तेव्हा रेकी पोचली जाते. समजतंय? दुसरं काय आहे? एनर्जी एक्सचेंज. आता मगाचपासून जे ओढून ओढून सांगते, पडद्याच्या मागे राहू नका, कारण की एनर्जी एकाच ठिकाणाहून फ्लो होते. रेकीचा मेन मूळ रूल आहे, एनर्जी बॅलन्स होणं गरजेचं आहे. पण आपण रेकी शिकतोय टाइमपास म्हणून नाही. जोपर्यंत त्याचे मूल तत्वच आपण अंगीकार करणार नाही आहात, माझे कितीही सेशन्स ऐकले तरी उपयोग काय होणार आहे? कारण आपल्याला सवय झाली आहे मल्टीटास्किंग करायची आणि जबाबदाऱ्या दुसऱ्यांकडे द्यायची. जोपर्यंत ते आपण खंडित करत नाही आणि फोकस करत नाही, ट्रान्सफॉर्मेशन होणं अवघड आहे. ओके, आता कळले दोन मेन रूल काय आहे? याची मागितल्याशिवाय देऊ नये आणि एनर्जी एक्सचेंज घेणं गरजेचं आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडायला पाहिजे की इथे तर लेक्चर फ्री मध्ये चालू आहे, व्हेअर इज द एनर्जी एक्सचेंज देन? ठीक आहे, या मुद्द्यावर आपण नंतर बोलू. आधी आपण हे कम्प्लीट करू, हिस्ट्री. तर त्यांनी नंतर डिसाईड केलं, ओके हे कळलं की कुठे आपल्याला गॅप आहे, तर हे आपल्याला करणं तर गरजेचं आहे. तर त्यांनी एक क्लिनिक एस्टॅब्लिश केलं आणि जेव्हा क्लिनिक एस्टॅब्लिश केलं तेव्हा मग लोक येणं ऑब्व्हियसली बंद झालं, कारण तो जपानसारखा देश तेव्हा पण प्रगतच विचार करत होता. ते त्यांना काय वाटणार, ही अंधश्रद्धा आहे, इथे कोण जाणार, ते पण एनर्जी एक्सचेंज पैसे देऊन. तोपर्यंत फ्री होतं तोपर्यंत लोक येत गेली. पण या जगामध्ये असा कोणतरी व्यक्ती असतोच की याचं सगळं करून झालेलं आहे, थकलेला आहे, पण ह्याच्यातून काहीतरी आता मार्ग काढा आणि तुम्ही तरी करा. असाच एक व्यक्ती त्यांच्या क्लिनिकमध्ये आला, ज्याच्या पोटाचं खूप वर्षापासूनचं दुखणं होतं. त्याला त्यांनी उपचारित केलं, तो बरा झाला आणि मग हळूहळू तिकडून रेकीचा पुन्हा प्रचार व्हायला सुरू झाला, एनर्जी एक्सचेंज देऊन. कळलं? आणि तो जो कालावधी होता तो वर्ल्ड वॉर 2 चा होता. कसला होता? वर्ल्ड वॉर 2 चाललेला तेव्हा. तेव्हा तिकडचे जपानचे एअर चीफ मार्शल होते, कोण? चुजिरो हयाशी, जे आपण सेकंड इमेज बघितले. तेव्हा जो जपानमध्ये नरसंहार झाला त्याच्याने ते हताश झालेले, थोडे डिप्रेशन मध्ये गेलेले. सो ही फाउंड आउट की मिकाऊ उसुई म्हणून कोणतरी आहे जे आपल्याला ह्याच्यातून बाहेर काढू शकते. त्यांच्याकडे गेले, त्यांच्याकडे जाऊन त्यांनी स्वतःचा उपचार केला, त्यांना शरण गेले आणि त्यांनी सुद्धा रेकी शिकले आणि ते रेकीचे सेकंड ग्रँड मास्टर बनले, त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर मग ही वॉज द वन हु वॉज रिस्पॉन्सिबल, कोण? हयाशी, ज्यांनी ऍक्च्युअल मध्ये जपानभर रेकीचा मग प्रचार केला. जपानमध्ये रेकीचं रिसर्च सेंटर आहे ते सुद्धा त्यांनीच एस्टॅब्लिश केलं होतं. ह्याच्यानंतर कम्स इन टू द पिक्चर हवायो टकाटा. आता हवायो टकाटा ह्याच्यामध्ये कशा आल्या? ह्यांचा जन्म जपानचा होता, पण लग्नानंतर ते अमेरिकेमध्ये स्थायिक झाले. पण वयाच्या 30व्या वर्षी त्यांना रेअर काइंड ऑफ कॅन्सर तेव्हा त्या काळात झाला. मग तेव्हा ऑब्व्हियसली काही उपचार, आत्तासारखे तर प्रगत उपचार तेव्हा अवेलेबल नव्हते. मग तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सजेस्ट केलेलं की सर्जरी करावी, पण शी वॉज नॉट रेडी फॉर दॅट सर्जरी. त्यांना तेव्हा जेव्हा त्यांनी चाललं किंवा इन्फॉर्मेशन काढली, त्यांना कळलं की माझ्या देशामध्ये अशी काहीतरी उपचार पद्धती आहे नैसर्गिक, जी या सगळ्याला रिव्हर्स करू शकते, हील करू शकते मला. सो शी ट्रॅव्हल बॅक टू जपान. जपानला आल्यावरती त्यांनी हयाशींच्या अंडर उपचार घेतले 6 महिने. किती महिने? 6 महिने. 6 महिन्यामध्ये तो आजार पूर्णपणे बरा झाला आणि पुढे जाऊन त्या 80व्या वयापर्यंत जगल्या. तेव्हा हा बरा केला गेला रेकीच्या साह्याने. मग आता नाही होऊ शकत का? तर त्या काळामध्ये कॅन्सर सारखी गोष्ट पूर्ण रिव्हर्स होऊन ती व्यक्ती 80व्या वयापर्यंत जगू शकते आणि आपल्या हयातीमध्ये 22 रेकी ग्रँड मास्टर तयार करू शकते, म्हणजे रेकी खोटी आहे का? काम करत नाही का? तेव्हा काम केली तिने. ओके, तर हे सगळ्यात मोठं प्रूफ आहे ह्या हिस्ट्रीमध्येच. त्यानंतर आता इथपर्यंत कळलंय, मग त्यांनी जे रेकीचं रिसर्च सेंटर आहे किंवा रेकीचं जे मेन असोसिएशन आहे ते कुठे आहे? ते हयाशींनी काय केलं?
एस्टॅब्लिश केलं अमेरिकेमध्ये. आणि मग तिथून हळूहळू जेव्हा 22 रेकी ग्रँडमास्टर तयार झाले पूर्ण जगभरामध्ये, त्याच्यानंतर पुन्हा रेकी मग सगळ्या एका कंट्रीमध्ये येत गेले. आणि मग तिथूनच आता आपण पुन्हा एकदा ती नव्याने शिकत आहोत. ओके, आपल्यासाठी ते आहे की पुन्हा नव्याने शिकत आहोत. ओके, इथपर्यंत कळलं आहे रेकीची हिस्ट्री. कारण की याच्या 22 रेकी ग्रँडमास्टर नंतर असे हजारो तयार झाले, प्रत्येकाचं आपण सांगू शकत नाही. त्यामुळे ह्या तिघांना स्टडी करणं गरजेचं आहे की एक्झॅक्टली कुठून आणि मग जगभरामध्ये कशी आहे. त्यानंतर जे 2 प्रश्न अनुत्तरित होते ते म्हणजे हा सेशन फ्री मध्ये आहे, एनर्जी एक्सचेंज घेतला जातोय की नाही, आणि आम्ही इथे जबरदस्ती आलोय का की परमिशनने आलात? स्वतःच्या परमिशनने आलात. हे तर ठीक आहे, कारण की शेवटी हे सुद्धा काय आहे, एका प्रकारचं ज्ञानच आहे. त्यानंतर आता शक्तिपथ दिला जाणार रेकीचा, तो सुद्धा तुम्ही स्वतःच्या संमतीने येणार आहात घ्यायला. आपण कोणावर जबरदस्ती करत नाही ऑब्व्हियसली, त्यामुळे तुमची परमिशन आहे. पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे हाऊ अबाउट एनर्जी एक्सचेंज. आता एनर्जी एक्सचेंज कोणत्या माध्यमातून घ्यायचा, तो एका हिलरचा प्रश्न आहे. एनर्जी येते, एनर्जी कोणत्याही प्रकारे असू शकते. आताच्या काळात जी एनर्जी युज केली जाते ते ऑब्व्हियसली फीज आहे, पैसा आहे, ठीक आहे, दॅट इज ओके. आता यांच्यामधून काही जण लेवल 2 आणि लेवल 3 जो कंबाईंड कोर्स आहे त्याला ऍडमिशन घेणारच आहे, तर तेव्हा मला एनर्जी एक्सचेंज मिळणारच आहे. तसं मी घोषित केले की लेवल 1चं मी याच्यातच घोषित करून टाकते, कारण की शेवटी एनर्जी एक्सचेंज माझ्यावरती आहे कशा पद्धतीने घ्यायचा. आणि दुसरं एक आहे ते मला ह्याची गॅरंटी आहे की या 7 दिवसामध्ये जे लोक ही टिकतील आणि या 7 दिवसामध्ये ज्यांचंही ट्रान्सफॉर्मेशन होणार तर आहेच कुठे ना कुठे तुमच्या जीवनाच्या कोणत्या तरी ऍस्पेक्ट मध्ये त्याचा इम्पॅक्ट पडणारच आहे आणि तो तुम्हाला जाणवणारच आहे. आणि त्याबद्दल तुमचा आतला आत्मा जो आहे ना, तुम्हाला ब्लेसिंग्स तर गॅरंटी देणार आहे. आणि ती सुद्धा एनर्जी एक्सचेंज आहे. तर मला एनर्जी एक्सचेंज असं बघायला भेटलं तो दोन्ही पद्धतीने मिळत आहे. आता हा एनर्जी एक्सचेंज तुम्ही कशा पद्धतीने घेताय, ट्रान्सफॉर्मेशन करून घेताय की नाही आणि समोर दिसताय की नाही, ही जबाबदारी आता तुमची आहे. कारण की इथून एनर्जी तर मी पाठवते तुमच्या नावाने, भले तुमचा आता चेहरा नाही दिसत आहे, समजतंय. म्हणून मगापासून ओढून जे बोलते याचं पाठचं कारण हे आहे, एनर्जी नेहमी बॅलन्स होणं गरजेचं असतं. असो, ज्यांना कळते त्यांना कळतंय. पुढे जाऊया. इथपर्यंत कळलंय? कोणाला काही डाऊट? त्यानंतर जो कॉमनली प्रश्न विचारला जातो तो म्हणजे एक तर आहे की 7 दिवस रेकी लेवल 1 का म्हणून शिकायचं, डायरेक्ट आम्ही शक्तिपथ घेऊ शकतो की नाही, चालेल का असं केलं तर? शक्तिपथ पण कोण घेणार, जो तयार आहे ट्रान्सफॉर्मेशन करून घेण्यासाठी. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन एका दिवसात घडू शकतं का? काही कोर्सेस असतात रेकी लेवल 1चे जे एका दिवसात दिले जातात, 4 तासात, 5 तासाचा लेक्चर, 4 तासाचा लेक्चर, 7 तासाचं लेक्चर. हे जर 7 दिवसाचं कंटेंट मी एकाच दिवशी 7 तास शिकवलं तर कोणाची इथे कॅपॅसिटी आहे कंटिन्यू 7 तास किंवा 5 तास बसायची? मी शिकू शकते, काय बोलायचं त्याचे, इथे 7 तास बोलले तर 1 तास बोलून टाकेल, माझं उलट एका दिवसात काम होणार आहे. त्या एका दिवसामध्ये जे एक साथ खाल्लेलं आहे ते डायजेस्ट पण व्हायला पाहिजे की नको, बुद्धीच्या थ्रू. मग एक दिवस थोडं खाल्लेलं आपल्याला पचणार आहे की एका दिवसात सगळं खाल्लेलं 7 दिवसाचं पचेल आपल्याला? थोडं खाल्लेलं पचणार आहे, मगच आपल्याला ग्लो येणार आहे, मगच ते अंगी लागणार आहे. त्याच पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी समोरच्या व्यक्तीला वेळ पण द्यायला हवा की नाही, बरोबर आहे? म्हणून हे 7 दिवस एकावर एक खूप इम्पॉर्टंट त्या पद्धतीने अरेंज केलेले आहेत किंवा तसा सिलेबस तयार केलेला असतो, उगाचच काहीही बनवलेलं नसतं. पुढचा प्रश्न हा येतो की आता इथे जरा मी रेकॉर्डिंग थांबवते. सार्वभौम सार्वत्रिक अशी ब्रह्मांडीय प्राणशक्ती, एका साईडला प्राणशक्ती बोलतोय, ब्रह्मांडीय पण बोलतो, सार्वभौम पण बोलतो, सार्वत्रिक पण बोलतो, पण बोलताना काय करतो, शिकताना बाजूला बसा आणि मगच शिका. बरोबर चाललंय का मुली? व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस?
विचार करण्याची गोष्ट आहे. प्लॅन घेताना आपण 7 समुद्राचे पार पण घेऊ, हो तेव्हा. त्यामुळे जरा काही करताना, काही ऐकताना त्याच्या पाठी विचार आधी करणं गरजेचं आहे. त्यात आपली चूक नाहीये. तसं आता भरवलं जातं किंवा तशाच गोष्टी समोर येतात आणि आपल्याला नॉलेज नसल्या कारणाने आपल्याला त्या खऱ्या वाटतात. हा गॅप आहे गोष्टीचा. सो आज मी भरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यात चांगल्या गोष्टीने किंवा खऱ्या गोष्टीने भरणं गरजेचं होतं. सो आय पॉज द रेकॉर्डिंग. ठीक आहे, आता पुढे जाऊया. सो आता क्वेश्चन्स ह्याच्याबद्दल काही नसतील आय गेस. दुसरं आहे, जर मी समजा विचार केला की सगळ्यांना आपण ऑफलाईनच शिकवायचं, तर ह्या बॅच 1च्या, बॅच 2च्या आणि बाकी सगळ्या लोकांना अकोमोडेट करणं सोपं आहे का माझ्या ऑफिसमध्ये? नाही. मग तेव्हा मला तुमच्याकडून एनर्जी एक्सचेंज पैशाच्या मार्फतच घ्यावं लागणार, ते त्यात टू रेकी लेवल 1 साठी, हो की नाही? आणि एक साथ एवढ्या लोकांपर्यंत पोहोचणं पॉसिबल नसतं. एकेकाला शिकवायला गेली तर किती वेळ लागेल? ओके, अजून पण याच्यामध्ये खूप सारे ऍस्पेक्ट्स आहेत, ते आता मी डिस्कस करत नाही आहे. कारण की आपल्याला फक्त शब्द कळतात ऑफलाईन ऑफलाईन, पण त्याच्या पाठी काय लागतं हे आपल्याला माहित नसतं. ठीक आहे, मी ट्राय करते की रेकीचा जेवढेही मागचं पुढचं आहे, खरं आहे, खोटं आहे, गैरसमज आहे, समज आहे आणि खरं काय आहे सगळं सांगण्याचा इथे मी प्रयत्न करत असते. ओके, ठीक आहे. तर आता जाऊया पुढे. नेक्स्ट आहे ते म्हणजे आता आपण करणार आहोत पास्ट लाईफ मेडिटेशन. रेकीची हिस्ट्री इथपर्यंत कळली आहे सगळ्यांना? आय होप देयर इज नो डाऊट नाव. आता बिफोर स्टार्टिंग द मेडिटेशन सगळ्यांनी पटकन 2 मिनिटं जाऊन पाणी पिऊन घ्या. पटकन पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. थांब राघव. काय करू नकोस तू काही करू नकोस, तू काही सांगू नकोस, तू बोलू नकोस ग, गप्प राहा जरा. काय म्हटलं? मल्टीटास्किंग. आता झालं पाणी पिऊन? हो. मला तुम्ही दिसणं गरजेचं आहे आता. हो मॅम. ही मेडिटेशन आहे, डीप लेवलचं आहे. दिसला नाही तर जबाबदारी तुमची. ओके, शॅल वी स्टार्ट नाउ? ओके. मेडिटेशन करायचं आहे. फोन असे हातात घेऊन बसू नका. फोन बाजूला ठेवा आणि तुम्ही स्टडी राहा. मेडिटेशन असं बसून कसं काय शक्य आहे? म्हणजे आपलं डोकं कसं चालतं की आपण असं बसून मेडिटेशन करूया? हा, पण आम्हाला इफेक्ट मात्र पाहिजे. कसा येणार? काय आपण करतो? ओके, चालू करूया. ओके. फाईन, लेट मी जस्ट चेक फर्स्ट. ओके, आता माझा फक्त आवाज चालू आहे, तुम्हाला ऐकू येणार आहे. मी दिसणार नाही, त्यामुळे एक डोळा असं उघडून बघू नका मॅम कुठे गेल्यावर. ओके, सो नाव जस्ट रिलॅक्स. एका जागी शांत बसायचं आहे. जे लोक ट्रॅव्हलिंग मध्ये असतील त्यांनी करू नका. ओके, सिट स्ट्रेट, जस्ट रिलॅक्स. हात मांडीवरती ठेवायचा आहे रिसिव्हिंग पोझिशन मध्ये. ना व्हॉट इज रिसिव्हिंग पोझिशन? आपले ज्या हाताचे तळवे असतील ते आकाशाच्या दिशेने मांडीवरती ठेवायचे आहेत.
म्हणजे आपण ऊर्जा रिसीव्ह करत आहोत. दिस इज नोन ॲज रिसिव्हिंग पोझिशन ऑफ युअर पाम चक्रा. ओके, जस्ट रिलॅक्स. संपूर्ण ध्यान येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास तुमचं शरीर, मन, 7ही चक्र आणि ऑरामध्ये परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य तुम्हाला प्रदान करत आहे. आणि जाणारा प्रत्येक श्वास सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी घेऊन जात आहे आणि या ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करत आहे. टेक अ डीप ब्रेथ. होल्ड युअर ब्रेथ. 1, 2, 3, 4. रिलीज. श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड युअर ब्रेथ फॉर 4 seconds. 1, 2, 3, 4 and release. येणारा प्रत्येक श्वास तुमच्यासाठी परमसुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य घेऊन येत आहे आणि जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, 7ही चक्र, मन, मस्तिष्क, ऑरा या सर्वांमधली निगेटिव्हिटी कायम स्वरूपी काढून टाकत आहे आणि ह्या ब्रह्मांडात जाऊन तो शुद्ध करत आहे. आज आपण हे जे पास्ट लाईफ मेडिटेशन करणार आहोत त्यासाठी आपण आपल्या सर्व पास्टच्या मेमरीजला कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. या पास्टच्या मेमरीजला आपण कायमस्वरूपी आज डिलीट करणार आहोत. आणि जे जे चांगले अनुभव असतील, आठवणी असतील, त्या सर्वांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करणार आहोत. त्यासाठी आजचं हे मेडिटेशन. आज आपल्याला आपला गेलेला 24 तास आठवायचा आहे. आपला जस्ट गेलेला 24 तास आज आठवायचा आहे. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या या घटनांचा क्रम आहे. काही चांगल्या घटना तर काही मनाला दुःख देणाऱ्या घटना घडल्या असतील कदाचित ह्या गेल्या 24 तासामध्ये. त्या प्रत्येक घटनेला आता आठवायचं आहे. प्रत्येक घटनेला आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ह्यामध्ये मनाला तणाव देणाऱ्या घटना किंवा काही व्यक्ती असतील, त्या व्यक्तींना, त्या सर्वांना आज माफ करायचं आहे. गेल्या 24 तासात जे जे दुःख आलं, जी जी व्यक्ती त्या दुःखांना जबाबदार होती, त्या सगळ्यांना आज माफ करून टाका. त्या सगळ्यांना आज आपण माफ करून टाकूया. आणि गेल्या 24 तासात कळत नकळत शब्दांनी, कृतीने जर आपण कोणाला दुखावलं असेल तर मनोमन ना त्याची आज माफी मागा. मनोमन त्याची माफी मागा. आज माफी मागा. आणि जे जे चांगले क्षण घडत गेले असतील या 24 तासामध्ये, त्या सर्वांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. या सर्व आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. आता जरा गेल्या 1 महिन्याचे क्षण आठवा. मागील 1 महिन्यात तिथे सुद्धा अनेक चांगल्या वाईट घटना आपल्यासोबत घडल्या असतील नक्कीच. त्यातल्याही ज्या चांगल्या चांगल्या घटना होत्या ना, त्या प्रत्येका घटनेला अगदी निवडून निवडून बाजूला काढा. अगदी निवडून निवडून त्या घटनांना, आनंदाच्या घटनांना, क्षणांना जरा निवडून बाहेर काढा आणि मनाच्या गाभाऱ्यामध्ये त्यांना कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यामध्ये त्यांना कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यामध्ये त्यांना कुलूप बंद करा.
काही लोकांनी कृतीने, शब्दांनी दुखावलं देखील असेल, आपल्याला दुःख दिलं असेल. चला आज त्यांना आपण माफ करूया. आज त्यांना माफ करा, माफ करून टाका त्यांना. कारण काय आहे सांगू? कारण ते दुःख, ती घटना जी होती ना, ती एका क्षणाची होती. ते दुःख, ती घटना एका क्षणाची होती. पण जेव्हा जेव्हा आपल्याला ती व्यक्ती आठवते, तेव्हा परत परत त्या दुःखांचं रिपिटेशन आपण आपल्या आयुष्यात करत असतो, उगाचच. ती व्यक्ती जरी आठवली ना, तरी सुद्धा त्या दुःखांचं रिपिटेशन आपण करत असतो. सो माफ करा त्यांना, माफ करा. कळत नकळत शब्दांनी, कृतीने, वाणीने आपणही कोणाला दुखावलं असेल तर माफी मागा. असं वाटतं की खूप अवघड आहे माफी मागणं, पण खरं तर खूप सोपं आहे माफी मागणं. माफी मागून टाका आणि माफ करा. माफ करा, माफ करून टाका. आता ना, गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. एखाद्या व्यक्तीचा विरह झाला असेल, कदाचित कोणी दुखावलं असेल. 1 वर्षात अनेक सुख-दुःखाचे क्षण आपल्यासोबत घडलेले आहेत. प्रत्येक क्षणाला आठवण्याचा प्रयत्न करा. त्यातनं काहीतरी चांगल्या आठवणी सुद्धा असतील. एखादं मिळालेलं यश असेल, एखादी अचानक झालेली प्राप्ती असेल, एखाद्या व्यक्तीची भेट झालेली असेल, काही प्रसंग असतील अगदी आनंदाचे. त्यांना निवडून निवडून जरा मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यामध्ये घट्ट कुलूप बंद करून ठेवा. आणि ना, जीवनाला नकारात्मक आयाम देणाऱ्या सुद्धा घटना घडल्या असतील. त्या घटनांना जबाबदार असलेले व्यक्ती सुद्धा आता डोळ्यासमोर येत असतील. त्या प्रत्येक व्यक्तीला आज माफ करा. त्या प्रत्येक व्यक्तीला आज माफ करा. त्या प्रत्येक व्यक्तीला आता माफ करा. आपल्याकडून सुद्धा मनातल्या मनात एखाद्याबद्दल द्वेष निर्माण झाला असेल, वाईट बोललो असू, तिरस्कार केला असेल. माफी मागा त्या गोष्टीसाठी. माफी मागा त्या गोष्टीसाठी. माफी मागा त्या गोष्टीसाठी आणि त्यांना आज माफ करा. आज त्यांना माफ करा. माफ करून टाका. क्षमा खूप मोठी गोष्ट आहे. आता 10 वर्ष मागे जायचं. आता किती? 10 वर्षे मागे जायचं आहे. खूप मोठा काळ असतो हा 10 वर्ष. 10 वर्षे अनेक चांगल्या वाईट घटना अनुभवल्या असतीलच आपण. काही अतीव आनंदाचे क्षण असतील, तर काही अतीव दुःखाचे क्षण असतील. त्यातल्या सर्व आनंदाच्या क्षणांना आठवून आठवून, निवडून निवडून मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यामध्ये त्यांना कुलूप बंद करत जात आहोत आपण. आणि ज्यांनी ज्यांनी ते दुःखाचे क्षण दिले, त्या सर्वांना माफ करा. माफ करा सगळ्यांना. माफ करा. कारण काय आहे माहिती आहे? आपल्याला, कोणाला? आपल्याला आपल्या सर्व दुःखांपासून मुक्त व्हायचं आहे. कारण आहे की आपल्याला आपल्या सर्व दुःखांपासून मुक्त व्हायचं आहे. त्या दुःखांशी असलेले सर्व नातं आपल्याला तोडायचं आहे. त्यामुळे आपल्यासाठी, कुणासाठी? आपल्यासाठी त्या सर्वांना माफ करा आणि क्षमा मागा. कारण आपल्याला त्या दुःखांपासून मुक्त व्हायचं आहे आणि त्याच्याशी असलेले सर्व नातं त्या दुःखांशी तोडायचं आहे. आपल्या शब्दांनी सुद्धा आपण दुखावलेलं असेल ना, तर त्यासाठी माफी मागा. काही होत नाही, माफी मागाच. कारण ही संधी परमेश्वर सारखी सारखी देत नसतो. पण आज त्याने ही संधी दिलेली आहे. गमावली तर पुन्हा कधी मिळेल ह्याची माहित नाही आपल्याला. त्यामुळे संधीचा पुरेपूर उपयोग करा. आज माफी मागा आणि माफ करून टाका. कल्पना करा की ती व्यक्ती जणू तुमच्या समोर आहे आणि गेल्या 10 वर्षात काहीतरी तुम्ही त्या व्यक्तीला दुखावलं असेल किंवा त्या व्यक्तीने तुम्हाला दुखावलं असेल, तर आज माफ करून टाका.
बघा त्या व्यक्तीकडे आणि तिला बोला की मी तुला माफ केलं, आणि तुमची क्षमा बाकी असेल तर त्यासाठी सुद्धा क्षमा मागा, काही होत नसतं. आता बघा, आपलं कॉलेजचं जीवन, शालेय जीवन, अनेक मित्र मैत्रिणी आपल्याला तेव्हा भेटले होते, त्या काळामध्ये जाऊया जरा आता आपण. काही लोकांची घट्ट मैत्री झालेली होती, काही लोकांची मैत्री तुटली देखील असेल. लेट इट बी, जसं आहे तसं. तेव्हा सुद्धा कोणी दुखावलेलं असेल किंवा दुखावलं गेलं असेल, माफ करा त्यांना. आणि त्या मैत्रीचे जे जे चांगले क्षण होते, ते यश मिळवलेलं असेल त्या काळात, त्या सर्व आनंदाचा अनुभव आत्ता या क्षणाला घ्या. पुन्हा हे आयुष्य जगायला मिळत नाही, त्यासाठी आज वेळ आलेली आहे, आज संधी प्राप्त दिली आहे, तर त्या क्षणांना आज जगा. त्या आनंदाचे क्षण पुन्हा एकदा जगून घ्या. आता काय करायचं माहितीये आपल्याला? आता आपल्याला अजून मागे जायचं आहे. आपल्याला अजून मागे जायचं आहे. गो बॅक, गो बॅक. अजून मागे जायचं आहे. या जीवनाच्या पटलावरती अजून मागे मागे जायचं आहे. ही फिल्म आपल्याला उलटी चालवायची आहे. अजून मागे जायचं आहे. अजून काही वर्ष मागे जायचं आहे. अजून मागे जात आहोत. अजून मागे जात आहोत. अजून मागे जायचं आहे. गो बॅक, गो बॅक, गो बॅकवर्ड्स. मागे जात आहात, मागे जात आहात. अजून थोडं मागे जायचं आहे. अजून थोडे मागे जात आहात. अजून थोडेसे मागे जात आहात. अजून अजून थोडंसं मागे जायचं आहे. अजून थोडंसं मागे जायचं आहे. अजून मागे, अजून मागे जात आहात. स्टॉप देअर. थांबा. आता आपण ना त्या दिव्य क्षणात येऊन पोचलेलो आहोत. तो दिव्य क्षण कोणता आहे माहित आहे तुम्हाला? तो दिव्य क्षण म्हणजे या पृथ्वीवरती आपण घेतलेला तो पहिला श्वास. तुम्ही घेतलेला तो पहिला श्वास. आपला जन्मदिवस. आता आपण त्या क्षणामध्ये येऊन पोचलेलो आहोत. बघा जरा, बघा, पहिल्यांदा आपल्या आई वडिलांनी आपल्याला हातात घेतलं असेल. त्यांच्या चेहऱ्यावरची ती प्रसन्नता आठवा. तेव्हा नाही बघू शकलो, पण आता बघण्याचा एक संधी प्राप्त झालेली आहे. बघा तो क्षण. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हास्य, प्रसन्नता बघा. आपला पहिला श्वास आणि त्यांचा आनंद. आपल्या जन्माच्या वेळेस साजरा झालेला तो आनंदोत्सव अनुभवा. बघा त्या दिवशी जो आनंदोत्सव झाला असेल, तो अनुभवण्याचा आज प्रयत्न करा. आणि बघा जरा, त्या दिवशी आपल्याला ना त्या क्रिएटरने एक कोरी पाटी देऊन पाठवलेलं होतं आपल्या हातांमध्ये. तुम्हा सर्वांच्या हातामध्ये, तुमच्या पाम चक्रावरती आता एखादी ऊर्जा तुम्हाला जाणवणार आहे. काहीतरी तुमच्या ऊर्जावर, काहीतरी हातावरती ठेवलेलं आहे, ते तुम्हाला जाणवणार आहे. अनुभव करा की तुमच्या हातामध्ये तेव्हा, त्या क्षणाला जेव्हा हा पहिला श्वास घेतला, तेव्हा या क्रिएटरने एक कोरी पाटी दिली होती हातामध्ये. आपलं भवितव्य, भविष्य नव्याने लिहिण्यासाठी, या पृथ्वीवरती काहीतरी घडवण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी या पृथ्वीवरती पाठवलं होतं ही कोरी पाटी घेऊन. तीच कोरी पाटी आता पुन्हा आपल्याला घट्ट छातीशी पकडायची आहे. घट्ट छातीशी पकडून ठेवायची आहे. आणि परत समजायचं आहे की ह्या क्रिएटरने आपल्याला पुन्हा ही संधी प्राप्त करून दिलेली आहे की इथून पुढे, पुढच्या प्रत्येक श्वासासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आपल्याला त्या पाठीवरती लिहायचं आहे. ही पाठी खरं तर मला दिलेली होती ह्या क्रिएटरने माझं भविष्य सुंदर घडवण्यासाठी, काहीतरी शिकण्यासाठी. पण ह्या मायेमध्ये अडकल्यापासून त्या पाठीवरती मी फक्त रेघोट्या ओढल्या. पण आता पुन्हा संधी दिलेली आहे, पुन्हा पाठवलेलं आहे तीच पाठी घेऊन, पण ह्या वेळेस माझं भवितव्य सुंदररित्या मला हवं तसं डिझाईन करण्यासाठी आणि बनवण्यासाठी. म्हणून छातीशी घट्ट पकडा त्या पाटीला.
सोडू नका अजिबात. त्या छातीशी घट्ट पकडा त्या पाटीला आणि त्याच पाटीवर आपल्याला पुढचं भवितव्य आपलं लिहायचं आहे. घट्ट पकडून घ्या त्या पाटीला, कारण हीच ती कोरी पाटी घेऊन आपल्याला पुन्हा या वर्तमानामध्ये यायचं आहे. पुन्हा या वर्तमानामध्ये त्याच पाठीला घेऊन रिटर्न यायचं आहे. आणि आत्ताच्या वर्तमानाच्या क्षणामध्ये आपण हळूहळू परत येत आहोत. तो क्रिएटर जणू माझ्या समोरच उभा राहिलेला आहे. तो क्रिएटर तुम्ही बघू शकता, तुमचे ईश्वर गुरु या ब्रह्मांडीय ऊर्जांच्या स्वरूपात अगदी तुमच्या समोर येऊन उभे ठाकलेले आहेत. आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा लाभ प्रदान करण्यासाठी हा ऊर्जारूपी वर्षाव आपल्या शरीरावरती, मनावरती आणि 7 चक्रांवरती होत असताना अनुभव करायचा. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या ऊर्जांशी कनेक्ट करून आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमसुख प्रदान करत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल आणायचा आहे आता. चेहऱ्यावरती एक आंतरिक सुख, एक आंतरिक स्माइल आणायचा आहे. आता मला कोणीही जणू बघत नाहीये आजूबाजूला. माझ्या आजूबाजूला मला कोणीही बघत नाहीये. त्या पद्धतीने जसं आपण हसू तसं अंतर्मुख होऊन हसायचं आहे. गोड स्माइल आपल्या चेहऱ्यावरती आणायची आहे आणि त्या स्माइल मध्ये हळूहळू या वर्तमानाच्या क्षणामध्ये परतायचं आहे. स्लोली कम बॅक, slowly come back, slowly come back. Very nice, very good. Slowly come back. Just relax, just relax, just relax. Stabilize व्हायचं आहे. Stable. Just relax. डोळे उघडायची घाई करायची नाही. जेव्हा तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तेव्हा डोळे उघडायचे आहे. Rub your hands, put on your eyes. आणि पाणी पिऊन घ्या. येस, नाव स्विच ऑन युअर माइक्स. आता बोललात तर चालेल. मग कसं वाटलं? येस, मंजुषा बोला. एकदम छान. कोण बोललं? जयश्री. जयश्री कांबळे. छान वाटलं? फक्त छानच वाटलं? नाही, जेव्हा पाम असे ओपन ठेवले होते ना मी, तेव्हा असं एनर्जी फ्लो झाल्यासारखं वाटत होतं. येस, व्हेरी गुड. छान. हलकं कोणाला वाटलं? थोडस हातामध्ये जडपणा जाणवला आणि ज्या काही पाचशा काही चांगल्या वाईट अनुभव होते ते पण जाणवले. थँक्यू. लेट गो केलं की नाही? हलकं वाटलं असेल आज. काहीतरी ओझं उतरून बाजूला ठेवलेलं आहे आपण. काही काहींना रडू आलं असेल, अश्रू आले असतील, रिलॅक्स वाटलं असेल, काही काहींना घाम फुटला असेल. लेट इट बी. कुठून तरी हे बाहेर निघणं गरजेचं असतं. कारण की उद्यापासून आपण ज्या ऊर्जा घेणार आहोत त्यासाठी आधी आपल्याला हलकं होणं किंवा मोकळं होणं गरजेचं असतं. म्हणून हा आजचं सेशन होतं. ज्यांच्या नशिबात होतं त्यांनी ते मिळवलं. कारण ह्याच्या पुढे आपण घाम फुटला, ओके, व्हेरी गुड. घाम फुटणारच किंवा अश्रूंच्या मार्फत ती निगेटिव्हिटी बाहेर, हे आपले आउटलेट्स आहेत ना,
त्या आउटलेट्स मधून ही निगेटिव्हिटी कुठून तरी बाहेर पडणार. कोणाचं भावनेच्या स्वरूपात उत्कटतेने बाहेर पडेल, कोण रडेल, कोणाला घाम फुटेल, कोणाला थोडंसं जडत्व वाटेल स्टार्टिंगला, नंतर एकदम अचानक हलकं झाल्यासारखं वाटेल. तर ह्या कोणाला एनर्जी फील होणार. एनर्जी नंतर सगळ्यांच्या हातामध्ये फील झालीच असणार आहे. हो. ओके, ऊर्जा काम करते की नाही, रेकी पोचली की नाही इथून दिलेली, Yes. संवेदना जाणवल्या. आज फक्त एक छोटासा ट्रेलर दिला. ओके, तर बरं वाटतंय आता सगळ्यांना. हो. हो. ह्याच्या पुढे अशाच पद्धतीने हलकं राहायचं आहे. कोणासाठी माफ केलं आपण इतरांना? स्वतःसाठी. कारण गरज आपल्याला आहे त्यातून निघण्याची बाहेर. जुन्या आठवणी समोर आल्या, येणारच ना, कारण त्या आपल्या आतापर्यंत आपण सप्रेस केल्या. सप्रेस करून 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 तिथे त्यांना पुढत ठेवलं आणि त्याचा इफेक्ट नंतर आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक या सगळ्या नातेसंबंध याच्यावर आपल्याला दिसतो. म्हणून त्यांना कुठेतरी रिलीज करायला पाहिजे. रिलीज दोज एनर्जीज ज्या काहीही कामाच्या नाही आहेत. आतापर्यंत गोंजारत बसलो ना, काढत काढून उघडायचो पेटारा, गोंजारायचो, परत ठेवायचो आणि लॉक करायचो. उपयोग काय त्यांचा? काही नाहीये. सो जस्ट लेट इट गो. रिलीज होणं गरजेचं असतं. महिलांमध्ये थायरॉइडचं प्रमाण का जास्त आहे? दाबलेले इमोशन्स, खूप वर्षाचे जे दाबलेले इमोशन, महिला असो पुरुष असो काही असो, दाबलेले इमोशन्स कुठे ना कुठे बाहेर पडणारच आहेत ना कोणत्या रूपामध्ये. मग ते आधीच आपण रिलीज केले तर काय त्याला प्रॉब्लेम काय आपल्याला? काही नाहीये. एखादं मडकं जडत्व पूर्ण निगेटिव्हिटीने भरलेलं असेल, त्याच्यामध्ये जर मला पॉझिटिव्हिटी भरायची असेल तर ते निगेटिव्हिटीसाठी ते मडकं मला रिकामं करणं गरजेचं असतं. मगच त्याच्या जागी दुसरी गोष्ट आपण भरू शकतो. त्यासाठी आजचा सेशन. हा सेशन असाच फ्री आहे, त्यामुळे येऊन जाऊ असं नाही आहे. तुम्हाला आता नाही समजते आपल्या सोबत काय चाललेलं आहे, काय करत आहोत आपण. काही दिवसांनी समजेल की अरे हे इफेक्ट्स येत आहेत कुठून, जे इतक्या वर्षात नाही घडलं हे 7 दिवसामध्ये कसं काय घडतंय समजेल. कारण की ऊर्जा त्याच पद्धतीने सटल लेवलवरती काम करते आणि कधी काम करून जाते ते कळत सुद्धा नाही आपल्याला. रिझल्ट आल्यावर कळतं अरे हे कसं काय झालं, इतक्या वर्ष ते शक्य नव्हतं झालं, आता कसं काय झालं. म्हणून आजचा सेशन महत्वाचा आहे. दुसऱ्यांना दोष खूप दिले, तो माफ करेल आपल्याला नाही करेल तो त्याचा प्रश्न. आपण आपल्याकडून क्लिअर आणि शुद्ध राहणं गरजेचं असतं. तो त्याचे कर्म किंवा जे आहे त्याच्या नशिबाने, पण आपलं तरी कर्म आपण शुद्ध करू शकतो की नाही हे एका प्रॅक्टिसने. कोणाला काय फोन करून माफी मागितलीये, कोणता कमीपणा आपल्याला झालाय नाही, त्या ब्रह्मांडाला सांगितलं, त्या माणसाच्या एनर्जीशी कनेक्ट झालो आणि आपण माफी मागितली, काय प्रॉब्लेम आहे? किती रिलीज झालं? कुठे काही कमीपणा आला आपल्याला? काहीच नाही आला. सोपं होतं की नाही? किती मिनिटाचं काम होतं जेवढे वर्षभर अडकून ठेवलं उगाचच. तर सांगणारं आणि शिकवणारं कोणीतरी हवं असतं. बरोबर. हाच फक्त डिफरन्स आहे. माहिती सगळ्यांना असतं, पण तो जरा हलवून कोणतरी सांगितलं पाहिजे, अरे हे असं नाहीये, खूप सोपं आहे, 2 मिनिटाचे, चल करूया. आज पण 2-3 कॉल येऊन गेले. किती डिप्रेस व्हायचं माणसाने. असा उलटा विचार करा, आता काय व्हायचं बाकी नाहीये ना, होऊन काय होणार आहे, चल करूया. हा ऍटिट्यूड आणा ना आता. हेच सांगितलं आज 2 कॉल्सवरती. बरोबर. लेवल 1 वरूनच कॉल आले. पुढे जावंच लागणार आहे तुम्हाला, ऑप्शन नाही आहे. आणि पुढे जायचं कसं हे महत्वाचं आहे. पॉझिटिव्हिटी घेऊन जायचं की तसंच अडखळत लडखळत जायचंय? नाही. जोपर्यंत माफी मागणार नाही, रिलीज करणार नाही, माफ करणार नाही, हे जे काही आखडलेले जखडलेल्या गोष्टी आहेत ना, कॉर्ड्स आहेत त्या आपल्याला पुढे पाठवणारच नाहीत ना. आपले पाय जर त्याने जखडलेले असतील, पावलं कशी टाकायची कोण? ओके, स्वप्ना बोला, हँड रेस केलेला. येस मॅम. ऍक्च्युली जी जर्नी होती त्याच्यामध्ये जे मेन आनंदाचे क्षण होते ते पण आठवले, आणि ज्याच्यामध्ये जे क्षण सारखे सारखे दुःख देतात जे आठवल्यानंतर पास्ट मधले, ते ऍक्च्युली रिलीज झाले. आणि जेव्हा तुम्ही बोलत होता की हातामध्ये एनर्जी फील करा, तर क्लॉकवाईज एक सर्कल फिरत होतं दोन्ही हातांमध्ये. मे बी अजून पण ते व्हायब्रेशन्स जाणवत आहेत. देखील पोचतेच. इथून फक्त काय 1 सेकंडसाठी फक्त हात केलेला मी.
तुमचं नावं पण नाही माहिती मला. ठीक आहे, तर संवेदना जाणवणारच आहे. ही ऊर्जा आहे. आपण बोलायची खोटी की ती ऊर्जा पोहोचते आपल्यापर्यंत. तर तुम्हाला पर्सनली ओळखते कोणाला की तुमचं लोकेशन माहिती आहे मला कुठे. अर्ध्यांची तर नावं पण इथे नसते. पण एक फक्त आपलं बोलावरती काम करते ती एनर्जी. किती सेकंड झालं? किती सेकंडचं मी फक्त बोलले की तुमच्या हातावरती जाणवणार आहे. किती सेकंड झालं? 1 सेकंड झालं. ती एनर्जी जिथे कुठे तुम्ही असाल, मला माहिती पण नाही कुठे, पुण्याला असेल, गोव्याला असेल आणि कुठे असेल. दॅट एनर्जी वर्क्स इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स. किंवा तुम्ही बोलायची खोटी म्हणजेच ऊर्जा कनेक्ट होते, कॉर्ड्स कनेक्ट होतात. हे कॉर्ड्स आज आपण नको असले डिस्कनेक्ट केलेले आहेत. हा कोणता चमत्कार किंवा मॅजिक नाहीये, एनर्जी आहे ती. सनलाईट कशी पोचते एका सेकंड मधून? एनर्जी पोचणारच आहे, पण ती पोचवायची कशी ही टेक्निक आहे. किंवा ती ऊर्जा ऍक्टिव्हेट करावी लागेल त्या गोष्टीसाठी. ठीक आहे, ओके. तर ह्याच ऊर्जांसोबत आता झोपायचं आहे आणि पुढे आता बघायचं आहे की उद्या सकाळी उठल्यापासून आपली एनर्जी कशी आहे, आपल्या घरातली एनर्जी कशी आहे आणि आपल्या आजूबाजूचे व्यक्ती कसे वागत आहेत. कारण आपल्या एनर्जीवरती आजूबाजूच्या व्यक्तींची एनर्जी डिपेंड असते. त्यामुळे उद्या ऑब्झर्व करा काय चाललंय, काय होतंय. रोज असं होत नसतं, आज कसं काय असं घडलं. आता त्या डिपेंड तुम्ही ऊर्जा टिकवून ठेवली तर. आता कोणाशी भांडायला गेलं तर झालं, त्या ऊर्जा एवढ्या दोन फायदा नाही. मेंटेन करा त्या एनर्जीला, त्या एनर्जीमध्ये राहा आणि उद्या बघा त्याचा अनुभव घ्या. सो टुमॉरो विल सी ऑरा म्हणजे काय आणि हाऊ इट अफेक्ट्स आवर लाईफ, किंवा का तो एवढा महत्वाचा आहे. ठीक आहे, सो थांबूया आता आपण. थँक्यू सो मच श्रीधर. ओके, सो विल सी यू टुमॉरो देन. बाय.